Hi students, today I am going to start again new topics in solid state, that is classification of crystalline solids. Last lecture we have to discuss already what is meant by solids, what are the main types of solids, that is crystalline solids, amorphous solids. Now today I am going to start the classification of crystalline solids. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स काय असतात, अमॉर्फस सॉलिड्स काय असतात, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आपण बघितले. नाउ आज आपण डिस्कस करूया क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. ठीक आहे, जसं की आता आपण बघितलं माग बोर्डानं आपला काही सिलेबस जो आहे 25-30% जो आहे तो रिड्यूस केलेला आहे, कमी केलेला आहे. तर त्यामध्ये तो सिलेबस जो रिड्यूस केलेला आहे तो वगळता जो त्याच्या व्यतिरिक्त जो सिलेबस उरलेला आहे त्याच्याबद्दलच आपण आता याच्यानंतर डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आता आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. सो यू नो दॅट क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात ते चार टाइप्सचे असतात. ठीक आहे, कोणकोणते? तर पहिलं आहे आयोनिक सॉलिड्स, नेक्स्ट आहे मॉलिक्युलर सॉलिड्स, देन कोव्हॅलेंट सॉलिड्स and last one is metallic solids. So right now I am start the first solids in includes crystalline solids, that is ionic solids. So what is meant by ionic solids? Ionic solids काय असतात? You know that ionic solids म्हणजे काय की ज्यामध्ये जनरली आयन्स तयार होतात. So in ionic solids the constituent particles is ions. You know that आयोनिक सॉलिड्स मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात ते काय असतात? आयन असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही घेतला NaCl सोडियम क्लोराइड, you have to dissociate, you will get Na++ Cl-. इट मीन्स दॅट तुम्हाला काय भेटेल या ठिकाणी? आयन भेटेल, ऑपोजिट आयन, कॅटायन आणि अनायन. तर द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स यामध्ये काय असतात? मग आयन्स असतात. फॉर एक्झाम्पल Na+ and Cl-. ठीक आहे. त्यानंतर आयोनिक सॉलिड्स आर हार्ड अँड ब्रिटल्स. आयोनिक सॉलिड्स कसे असतात? हार्ड असतात, ब्रिटल असतात. ठीक आहे. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे याची की आयोनिक सॉलिड्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स. जनरली आयोनिक सॉलिडचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो कसा असतो? हाय असतो. ठीक आहे. नाउ दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत नाही. दे आर जनरली नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यामध्ये जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात ते काय असतात? आयोनिक बॉन्ड. So you know that in an ionic solids the forces of attraction is generally ionic bond. मग आयोनिक सॉलिड चे कोणकोणते एक्झाम्पल्स आहे? मग आपण म्हणू शकतो सोडियम क्लोराइड आहे, पोटॅशियम सल्फेट आहे, कॅल्शियम क्लोराइड आहे, पोटॅशियम क्लोराइड आहे, एक्सेट्रा. इट मीन्स दॅट ज्यामध्ये जनरली आयन्स तयार होतात, ठीक आहे, असे सॉलिड्स की जे डिसोसिएट होऊन ज्यामध्ये आयन्स तयार होतात त्यांना काय जनरली आपण काय म्हणतो? आयोनिक सॉलिड्स असं आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट आहे त्यामधलं मॉलिक्युलर सॉलिड्स. तर मग आता मॉलिक्युलर सॉलिड्स काय आहे? व्हॉट इज माय मॉलिक्युलर सॉलिड्स? सो यू नो दॅट मॉलिक्युलर सॉलिड्स. सो इन मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात, द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर मॉलिक्युल्स. So in molecular solids the constituent particles are molecules. मग आता आपण मॉलिक्युल्स वेगवेगळे घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल CH4 आहे, Cl2 आहे, H2 आहे, वॉटर आहे. ऑल these are the molecules. Now in molecular solids generally constituent particles काय सांगितलं मी काय असतात त्यामध्ये? मॉलिक्युल्स. आणि त्यामध्ये जनरली वन डेर वॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. काय असतात? वन डेर वॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. मग त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. फॉर एक्झाम्पल लंडन फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. ठीक आहे. त्यानंतर काही पोलार मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे. त्यानंतर डिस्पर्शन फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन किंवा लंडन फोर्सेस आपण म्हणू शकतो. किंवा त्यामध्ये जनरली आयोनिक सॉलिड मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये आपण समजा फॉर एक्झाम्पल आयोडीन घेतलं. आयोडीन, आता आयोडीनचं मॉलिक्यूल, मग पुन्हा आयोडीनचं मॉलिक्यूल, पुन्हा आयोडीनचं मॉलिक्यूल. यामध्ये जनरली हा मॉलिक्यूलची अरेंजमेंट असते आणि त्यामध्ये जनरली वन डेर वॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर घेतलं तुम्ही, वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. देन लाईक दॅट फॉर्मेशन ऑफ आईस.
So lot of water molecule combines with each other due to the van der Waals forces of attraction. There is formation of the ice. तर हे सर्व कशामध्ये इन्क्लूड्स होतं मॉलिक्युलर सॉलिड्स. ॲज कम्पेअर्ड टू आयोनिक सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिडचे जे मेल्टिंग पॉईंट असते ते लो असतात. जनरली मॉलिक्युलर सॉलिड्स हे सॉफ्ट असतात. ठीक आहे. आणि जनरली दे आर द नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर आहे कोव्हॅलेंट सॉलिड्स. यू नो दॅट कोव्हॅलेंट सॉलिड्स. आता आपण कोव्हॅलेंट सॉलिड बद्दल जर डिस्कस केलं, कोव्हॅलेंट सॉलिड्स, कोव्हॅलेंट सॉलिड्स. So covalent solids are generally known as network solids. Covalent solids ला काय म्हणतो आपण? Network solids. They are generally network like structure. For example, diamond. You know that generally diamonds are made up of carbon. आता यामध्ये कोव्हॅलेंट सॉलिड मध्ये जनरली काय असतं? नेटवर्क सॉलिड किंवा कोव्हॅलेंट सॉलिड. डायमंड मध्ये माहिती आपल्याला एक जो कार्बन आहे तो चार कार्बन ॲटमशी जोडलेला असतो. ठीक आहे. त्यामध्ये जनरली sp3 हायब्रिडायझेशन असतो. असे अनेक एक कार्बन चार कार्बन ला जोडलेला असतं. त्यामध्ये जो स्ट्रक्चर तयार होतो, एक नेटवर्क तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण जनरली? कोव्हॅलेंट सॉलिड्स किंवा त्यालाच म्हणतो आपण नेटवर्क सॉलिड्स. ठीक आहे. नाउ त्यामध्ये जनरली फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. काय असतात? कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. नाउ लास्ट आहे, शेवटचं आहे आपलं मेटॅलिक सॉलिड्स. मेटॅलिक सॉलिड्स. So what is meant by metallic solids? So you know that in metallic solid the constituent particles are generally metals. Constituent particles are metals. आता यामध्ये आपण सांगायचं राहिलं की कोव्हॅलेंट सॉलिड मध्ये किंवा नेटवर्क सॉलिड मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ते ॲटम असतात. काय असतात? ॲटम. तसंच मेटॅलिक सॉलिड्स मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ते काय? मेटल्स. सो इन मेटॅलिक सॉलिड्स द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर मेटल्स. जनरली मेटल्स आर मेलेबल, डक्टिलिटी असते त्यामध्ये. सर्वांना माहिती कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल्स आर मेलेबल, डक्टाइल, मेटल्स आर लस्टर एक्सेट्रा. मग आपण वेगवेगळे मेटल्स घेऊ शकतो. यामध्ये आयरन झालं, गोल्ड झालं एक्सेट्रा, तर कॉपर झालं. तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय यामध्ये? मेटल्स आहे. देन जनरली दे आर मेलेबल, डक्टाइल, दे आर लस्टर्स, दे हॅविंग फॉर एक्झाम्पल आयरन झालं, कॉपर झालं, ठीक आहे, गोल्ड झालं, सिल्वर झालं एक्सेट्रा. ते कशामध्ये इन्क्लूड होतं? मेटॅलिक सॉलिड्स. जनरली मेटॅलिक सॉलिड्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. Metallic conductors are good conductor of electricity. They having generally high melting points. त्याचं melting point सुद्धा काय असतं? हाय असतं. ठीक आहे. आणि त्यामध्ये जनरली डिफरंट टाइपचे मेटल्स आपण या ठिकाणी स्टडी करतोय. तर क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स जनरली 4 टाइपचे आपण बघितले. कोणकोणते? आयोनिक सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स, कोव्हॅलेंट सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड्स. ठीक आहे. सो दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. So this much is sufficient. On next lecture we will discuss the next point. Okay, thank you.